ब्रेडच्या 4-5 स्लाइस घ्यायच्या, त्याच्या कडा ज्या चॉकलेटी रंगाच्या असतात त्या कापून घ्यायच्या। चारही साईडच्या चॉकलेटी कडा आहेत ना त्या कापून घ्यायच्या। ब्रेडच्या ह्या कडा कापून घेतल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही आहे, चारही साईडच्या ह्या कडा कापून घ्यायच्या आहेत आणि त्या बाजूला काढायच्या आहेत। आता उरलेले जे ब्रेड आहेत त्याचे काय करायचे, 4-4 पीस करून घ्यायचे, एका स्लाइसचे 4 तुकडे करून घ्यायचे। अगदी असे मी आत्ता केलेत तसे। नंतर हे एक तुकडा तेल घ्यायचं कढईमध्ये आणि तो एक तुकडा तळून घ्यायचा तेलामध्ये आणि हा तुकडा एकदम असा लालसर होईपर्यंत असा तळून घ्यायचा। जास्त काळा डार्क चॉकलेटी काळा असं होऊन नाही द्यायचा, थोडासा तांबूस रंगावरच हे तुकडे तळून घ्यायचे। आणि मी अशा पद्धतीने सर्व तुकडे तळून घेतलेत। आता मी इकडे पातेल्यात काय केलं, अर्धा कप दूध घेतलं आणि त्यात अर्धा कप एवढीच साखर घातली आणि त्याचा पाक करून घेतला। हा पाक तुम्ही पाण्याचाही करून घेऊ शकता, पाणी आणि साखर घालूनही पाक करू शकता, मी तर दुधाचा केलेला आहे। आता हा पाक तयार आहे। पाक तयार झाल्याच्या नंतर त्यामध्ये एक तुकडा टाकून ते छान डुबवून घ्यायचे। सर्व तुकडे त्या पाकामध्ये छानपैकी डुबवून घ्यायचे। अगदी दोन्ही साईडने एकदम असे उलटपलट करून ते तुकडे छान पाकामध्ये डुबवून घ्यायचे आणि बाजूला काढून ठेवायचे। नंतर इथं कढईमध्ये दूध घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे साखर टाकायचे। माझी वाटी 2 चमचे साखरेचीच आहे। नंतर जे पाक आपण तयार केला होता ना ते शिल्लक राहिलेलं दूध त्या दुधामध्ये टाकून द्यायचं किंवा घालून घ्यायचं। नंतर इथं 2 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, त्यामध्ये दूध घालायचं आणि ते छान मिसळून घ्यायचं। इकडं आपण जे गॅसवर दूध ठेवलं होतं त्या दुधामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स घालून घेते। त्यामध्ये बदाम आणि काजूचे मी काप करून घेतलेले आहेत ते घातलेत। नंतर विलायची जी मी बारीक कुटून घेतली होती ती घातली आहे। आता ह्या दुधाला छान उकळी फुटल्याच्या नंतर त्यामध्ये कस्टर्ड पावडर घातलेलं दूध मिसळायचं की जेणेकरून त्या दुधाला घट्टपणा येईल असं। आणि कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे दुधाला छान असा घट्टपणा आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता त्यामध्ये केसर घालायचं, केसरमुळे रंग आणि चव दोन्ही खूप छान लागते। आता आपलं हे कस्टर्ड घातलेलं घट्टसर असं दूध ह्या तुकड्यांवर घालून घ्यायचं। सर्व दूध मस्त त्या आपल्या तुकड्यांवर घालून झालेले हे 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं, म्हणजे आपला शाही तुकडा हा थंड होईल आणि हा थंड झालेला शाही तुकडा खाण्यास खूप छान लागतो। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। एक तुकडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे घट्टसर असं दूध घालायचं। पहा किती छान झालाय आपला शाही तुकडा, अगदी घरच्या घरी।